जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांना आसपास मावळातील थोर लहान असे भरपूर मित्र झाले होते. ते त्यांच्या सोबत एकट्याने फेरफटक्याला जात असत. असेच एकदा रांझाच्या गावाजवळून जात असता एका माणसाने त्यांना अडवले आणि त्याच्या मुलीवर त्याच गावच्या पाटलाने अत्याचार केल्याचे सांगितले. राजांनी त्या पाटलाच्या मुसक्या आवळून त्याचा चौरंग करण्याचा आदेश दिला. ही गोष्ट दादोजींना खूप आवडली. आता बघूयात पुढे. मासाहेब, शिवाजीराजे महालात प्रवेश करीत म्हणाले, आम्ही पहाटे रोहिडेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. संध्याकाळ होत होती. जिजाबाई म्हणाल्या, राजे, संध्याकाळ होत आली. सकाळी तरी सांगायचं नाही. न्याहारी करायची केव्हा? 2 प्रहरीच ठरलं आमचं. दादोजी येत आहेत? नाही. मग बाजी, येसाजी, चिमणाजी, बाळाजी हे सारे आहेत. पंतांना सांगितलं? हो, जा म्हणाले. ठीक आहे. येणार केव्हा? परवा येऊ. मुक्काम? नाचणीलाच करणार. बाजीचं घर आहे तिथं. त्याच्या घरी राहणार? मग त्यात काय बिघडलं? त्यासाठी म्हणत नाही मी, पण राजे गरीबाचं घर. राजा घरी आला तर पार धुवून जातं. तुमचे लोक, अश्वपथक. मग नाचणीला स्वार सोडू, वर्दी देऊ. तोही गावाला भुर्दंडच ना. मग काळजी करू नका राजे, तुम्ही जरूर बाजीकडे उतरा, पण स्वाराचा शिधा आत्ताच रवाना करा. मी काढून द्यायला सांगते. स्वारांना रांधून घ्यायला सांगा. शिवबा आनंदाने बाहेर गेले. आळंदी, जेजुरी यासारखी ठिकाणे फिरायला राजांना फार आवडे. त्यातच रोहिडेश्वराची भर पडली होती. डोंगराच्या उंच माथ्यावर दाट जंगलात हे शंकराचे मंदिर होते. निसर्गाने नटलेल्या त्या मुलकाने शिवाजीच्या मनात ओढ निर्माण केली होती. रोहिडेश्वराच्या अनेक वेळच्या दर्शनात दादाजी, नरसप्रभू गुप्ते यासारखी मंडळी जिव्हाळ्याची बनली होती. भर दुपारची वेळ असूनही रोहिडेश्वर कसा शांत होता. गार वारा अंगात चैतन्य आणीत होता. समोर पसरलेला मावळ विलोभनीय वाटत होता. शंभूंचे दर्शन घेऊन सारे देवासमोर बसले होते. राजे काही बोलत नव्हते. चिमणाजी नरेकर म्हणाले, राजे, आज आपण बोलत नाही. काय बोलू चिमणाजी? नुसतं नावाचं राजेपण मिरवणाऱ्यांना काही बोलता येत नाही, चालता येत नाही. कोण नावाचे राजे? आम्ही, दुसरे कोण? पहा गुप्ते, साऱ्या मुलूक कसा बेहोश पडल्यासारखा वाटतो. पूर्वी निजामशाही, आता आदिलशाही, पण मुलकात काही बदल नाही. शाही फौजा आल्या की त्यांनी मुलूक लुटायचे, आपला भरणा करायचा. किल्लेदारांनी त्यांना हातभार लावायचा आणि लोक तरी किती निर्लज्ज हे सारं सहन करतात. बेचिराग झालेली गावं तिथंच बायका पोरी पळवून नेल्या तरी काही परिणाम नाही. राजे, ही कुणाला हौस आहे? येसाजी म्हणाला, परजा म्हणजे मेंढरागत, धनगर नाही. अशीच रानोमाळी फिरायची. येसाजी, मावळी हाडाची ताकद मला माहित आहे. साध्या काठीनं लांडगा झोपविणारे मावळे जर एक होतील तर काय राजे? तर काय सांगू? राजांची छाती रुंदावली. तर आमच्या दैवतांना असं डोंगर कपारी दडावं लागणार नाही. बाया बापड्यांना मोकळ्यावर वावरायला अशी भीती वाटायची नाही. लोक कोण, राज्य कुणाचं? पण हे जमणार कसं? न जमायला काय झालं? हे जहागीरदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी एक झाले तर केवढी प्रचंड ताकद वाढेल. विजापूरची ताकद कमी आहे होय? बाळाजीने शंका काढली. आहे ना, आम्ही बघून आलोय ती. उंटावरून शेळ्या हाकणारी जात बादशहाची. बाळाजी, रामाजवळ कोणाचं सैन्य होतं? रावण तपस्वी होता, योग सामर्थ्यवान सिद्ध होता, पण त्याचा पराभव झाला. तो कशानं?
माकडांच्या मदतीनं राक्षसांचा पराभव तो बळाच्या जोरावर नव्हता, निष्ठेवर होता. बाळाजी, आमच्या जवळ कमी आहे ती निष्ठा, बळाचा तोटा नाही. बोल राजा, सुभान म्हणाला. कानाला गोड वाटतंय बघा. राजे हसले. सुभाना, सारे कीर्तनकार देवाचा पत्ता ठाव ठिकाणा सांगतात, म्हणून कुणाला देव सापडतो का रे? अरे, कीर्तन ऐकून देव सापडत नाही. आम्हासनी सापडलाय, सुभाना म्हणाला. कुठं आहे? तूच आमचा देव, सुभाना म्हणाला. खुळा आहेस सुभाना, बोलून देव होत नसतात. मग काय करायचं सांग? अर, तू हाक दिलीस तर सारा मावळ उठल. तुझं नाव मावळातल्या बाया बापड्यांच्या तोंडात बसलंय. देसाई, देशमुख, देशपांडे तुझ्या वाड्याचा उंबरठा झिजवत्यात. ते काय उगीच? तसं नसतं तर रांझ्याच्या पाटलाचं हातपाय तोडलंस तवा गप बसली नसती सारी. अर, रांझ तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलंय. राजे उठत म्हणाले. चल सुभाना, विचारांनी डोकं फिरायची पाळी आली. शंकराला दंडवत घालू, त्याला सांगू. त्याच्या मनात असेल तर सारं होऊन जाईल. नाचणीला येसाजी वाट पाहत असेल. नाचणी चिमुकले 150-200 वस्तीचे गाव, डोंगराच्या कुशीत वसलेले. सारे गाव राजांची वाट पाहत होते. घोड्याच्या टापांनी एवढेसे गाव भरून गेले. येसाजीची छाती अभिमानाने फुलून गेली. गावचे पाटील म्हणाले. राजे, येसाजीच्या पुण्याईनं आपले पाय गावाला लागले. वाड्यात चलावं. का? येसाजी आम्हाला घराबाहेर काढणार काय? तसं कसं होईल? पाटील, आम्ही या खेपेला येसाजीचे पाहुणे, पुढच्या खेपेला तुमच्याकडे येऊ. बसक्या घराच्या कट्ट्यावर घोंगड्या पसरल्या होत्या. राजांनी पाय धुतले. ते कट्ट्यावर बसले. येसाजीची आई बायको बाहेर आली. राजे उठले. त्यांनी हात जोडले. येसाजीच्या आईने पाय धरताच ते वाकले. म्हातारीला उठवीत ते म्हणाले. आई, येसाजी सुद्धा माझ्याहून मोठा. तुम्ही त्याच्या आई. जसा येसाजी तसा मी. तुम्ही आशीर्वाद द्यायचे. राजे परत बसले. सारा गाव गोळा झाला. पीक पाणी, अडीअडचणी साऱ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. येसाजीचे सख्य पाहून लोकांची भीड चेपली होती. त्याच सलोख्याने राजांना ते भेटत होते. त्याच वेळी हवालदार येऊन मुजरा करून उभा राहिला. राजांनी विचारले. सारी सोय लागली ना? जी. वैरणकाडी, दाना गोटा कशाची तस्ती गावाला लागू देऊ नका. तक्रार आली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. राजे, गाव तुमचं, शिदा पाणी आणलासा? गावाला तुमचा बोजा वाटला असता वय? तसं नाही पाटील, आम्ही येसाजीचे पाहुणे आहोत, म्हणून आमच्या अश्वपथकाचा भार येसाजीवर टाकणं खरं नाही. मासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे, राजानं वाटेतल्या तुळशीचं पान देखील तोडताना दक्षता घ्यावी, नाहीतर राजानं पान तोडलं मागच्या दळाच्या हातात तुळसही उरत नाही. बरं आठवलं बघा. अर, कोण हाय? मनूला बोलवा बघू. राजे पाहत होते. एक 12-13 वर्षाची रेखीव कोकणी सौंदर्यानं नटलेली मुलगी राजांच्या पाया पडली. कोण ही? हिचं नाव मनोहारी महाराज. मनोहारी नाव वेगळंच वाटतं. मनोहर मन संतोष गडाची ही. गडाचंच नाव ठेवलंय तिचं. ती काल आली. का? गडकरी मुसलमान. त्याची नजर पडली पोरीवर. पोरगी अनाथ. गडकऱ्यानं जनानखान्यात पाठविण्याचा हुकूम केला. रातोरात गावानं तिला इकडे पाठविली. म्या म्हटलं राजा येणारच, त्यांच्यावर ती जिम्मेदारी सोपवावी. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, याचा निर्णय आम्ही लावू शकत नाही. तुम्ही मासाहेबांकडे हिला घेऊन या. मासाहेब सारं पाहतील. हिंदूंची पोर अनाथ झाली म्हणून ती जनानखान्यात जावी असं आता व्हायचं नाही. तसं करतो, पाटील म्हणाले.
रात्री जेवण झाल्यावर सारे बाहेरच्या कट्ट्यावर बसले. रात्र अंधारे होती. गावच्या उजव्या हाताला अश्वपथकांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. हवेतला गारवा जाणवत होता. रात्री बराच वेळ शिवाजीराजे अंथरुणावर जागे होते. भल्या पहाटे शिवबांनी नाचणीचा निरोप घेतला. पुण्याकडे घोडदौड चालली होती. पक्ष्यांच्या थव्याबरोबर शिवाजीचा जथा तापांचा आवाज करीत कूच करीत होता. पहाटेच्या रस्त्यावर चरायला बाहेर पडलेल्या रानकोंबड्या फडफडत होत्या. एखादे सांबर भरकन आडवे जात होते. कौतुकाने शिवाजीराजे हे सारे निसर्ग सौंदर्य पाहत होते. सूर्य उगवला. उन्हे डोंगरावर आली. डोंगराच्या वळणावर रस्ता सोडून आत गाव वसले होते. झोपड्यांनी सजलेले सह्याद्रीच्या कुशीतले एक घरटे. गावाच्या वर डोंगरकडेला माणसे गोळा झाली होती. राजांनी हात उंचावला. अश्वपथक थांबले. बाजी, गावचे लोक सकाळच्या वेळी डोंगरकडेला का? बाजीने पाहिले. तो म्हणाला, कोणीतरी गेलं असेल. तसं वाटत नाही मला. अनेक लोक बोडके आहेत. चला पाहू. टापांच्या आवाजाने आधीच सावध माणसे अश्वपथक येताना पाहून भयभीत झाली. काही पांगले. गावाला वळसा घालून घोडी जवळ गेली. राजे पायउतार झाले. लोक पाया पडत होते, वाट देत होते. लोकांच्या मध्ये गाय पडली होती. तिच्या भोवती सारे गोळा झाले होते. राजांनी विचारले, काय झालं? मेलेल्या गायीवरून हात फिरवीत बसलेल्या म्हाताऱ्याने नजर वर केली. अश्रू पुशीत तो म्हणाला, राजा, माझी गाय वाघानं मारली र. काल राती घरला आली नाही. आज हुडकून आणली आणि वाघ तो हाय रानातच. राजा, त्याला बाहेर कोण काढणार? जलम फुकट आमचा. राजा, अर बादशाहीचं लोक येऊन पीक नेत्यात आणि रानचं राज येऊन जनावर नेतात. माणसानं जगावं कसं? महिन्यात 3रं जनावर हे. वाघ कुठं आहे? हाय की घळीत. समद्यासनी दिसतोया. सोकावलाय त्यो. रान सोडून हलल कशाला? बाजी, येसाजी दोघे पुढे आले. हाका काढून शिकार करूया. आमची बंदूक आहे. कसं करूया की? गोहत्या करणाऱ्या वाघाला सोडणं हा क्षत्रिय धर्म नव्हे, बाळाजी नरेकर म्हणाले. शिवाजी राजा शिकार करणार म्हटल्याबरोबर त्या चिमण्या गावात एकच उत्साह संचारला. त्याखेरीज अश्वपथकाचे लोक होतेच. घोडी बांधून सारे एकत्र झाले. वाघाच्या ठिकाणाची माहिती काढली गेली. त्याच्या वळणाचा अंदाज घेतला. रानचे माहितगार हुडकून हाकेकऱ्यांच्या बरोबर दिले. वाघाची जागा होती तेथपासून खालीपर्यंत एक मोठी उतरंडीची घळ होती. तिच्या खाली रान पातळ होते. मोठा माळ लागला होता. त्या रानाच्या जागेवरच शिकारी बसायचे ठरले. राजांनी साऱ्यांना सांगितले, बार झाला की हाकेकऱ्यांनी झाडाचा आश्रय घ्यावा. तुतारी होईपर्यंत कोणी उतरू नये. हाकेकारी जंगलात गेले. राजांनी आपला भाला, तलवार, कट्यार सर्व हत्यारे पाहून घेतली आणि ते शिकारीच्या जागेकडे जाण्यासाठी वळले. बरोबर बाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वगैरे साथीदार होते. शिकारीची जागा आली. रानाचा अंदाज घेऊन एका मोठ्या जाळीचा आडोसा निवडण्यात आला. बंदूक ठासली जात होती. बंदूक तयार झाली. सारे हाक्याची वाट पाहत होते. जंगलात निस्तब्ध शांतता होती. कुठेच कसला आवाज येत नव्हता. ऊन चढत होते आणि एकदम डोंगराच्या वर हाका सुरू झाला. भांड्याचे आवाज, आरडाओरडा करीत हाका डोंगरावरून उतरत होता. सावधगिरीने पुढे सरकत होता. पक्ष्यांचे थवे आकाशात भिरभिरले. माकडांचा चित्कार झाला. हाका सुरू होऊन थोडा वेळ झाला. तोच भेकरांचे टोळके वायुवेगाने खाली उतरले. राजांना डावी घालून दिसेनासे झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. बाजीची मूठ पल्लेदार भाल्यावर आवळली गेली होती.
आपले भाले सरसावून सारे रानाकडे पाहत होते. रानाच्या वर खसफस वाढली. बाजीने बोट दाखविले. जाळीतून राजांनी पाहिले. श्वास रोखले गेले आणि समोरच्या रानातून डुकरांचा कळप बाहेर पडला. अंगावर ताठ केस फुललेले. परतलेल्या सुळ्यांनी भेसूर दिसणारी ती जनावरे हुंदडत जवळून गेली. शिकार पचवून निर्धास्तपणे झोपी गेलेला वाघ अचानक उठलेल्या कोलाहलाने जागा झाला. दगड कोसळत होते. आवाज वाढत होता. संतापाने गुरगुरून त्याने शेपटी फुलविली आणि चपळतेने तो गुहेबाहेर पडला. धीमी पावले टाकीत आवाजाच्या बाजूला पाहत तो घळण उतरत होता. हाकेकऱ्यांचा आवाज एकदम थांबला. दुसऱ्या क्षणी पूर्वीपेक्षाही ओरडा उठला. भांड्यांच्या आवाजांनी रान दणाणून गेले. माकडे डोंगराच्या माथ्यावरून झाडांचे शेंडे गाडीत चित्कार करीत जंगल उतरत होती. शेंड्यावरून माकडे दिसताच राजे म्हणाले, बाजी, वाघ येतोय. नजर न हलविता राजे रान निरखित होते. हाका जवळ येत होता आणि राजांना वाघाचे दर्शन झाले. ते अजस्त्र धूर संतापाने शेपटी फडकावीत पंजे रोवीत पुढे येत होते. उचलणाऱ्या पावलाबरोबर त्याच्या अंगाचे पट्टे झळाळत होते. वाघ अगदी समोरच येत होता. राजांनी गुडघ्यावर हात घेऊन बंदूक पेलली. जाळीतून नळीचे टोक पुढे सरकत होते. राजांनी नेम धरला. वाघ टप्प्यात येताच बार उडाला. बारापाठोपाठ वाघाच्या गर्जनेने सारे रान दणाणून गेले. बाराच्या दारूच्या धुराळीने जाळी भरून गेली. सारे चुपचाप बसून होते. बार होताच हाकेकऱ्यांनी झाडे गाठली. राजांनी पाहिले. वाघ डरकाळ्या फोडीत जमिनीवर लोळत होता. दमला की धापत होता. चालण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याचा कणोठाच मोडला होता. हलणे शक्य होत नाही हे समजताच सारी ताकद लावून संतापाने उशी घेत होता. तोंडात आलेला दगड फोडीत होता. वाघाच्या थैमानानं सारे रान थररत होते. बार लागला, बाजी म्हणाला. राजांनी धटावले. वाघाची गुरगुर थांबली. काळ्या कडांनी सजलेले पांढरे पोट धापत होते. राजे हळूच जाळीबाहेर आले. पाठोपाठ सारे होते. माझा भाला. पण राजे, येसाजी कुजबुजला. माझी फेक झाल्यावरच गरज पडली तर फेक करा. चला. राजांनी भाला पेलला. जाळीबाहेर सारे आले. पडल्या जागेवरून वाघाने डोळे उघडले. अनर्थाला कारणीभूत झालेला शत्रू त्याच्याच रोखाने पुढे येत होता. वाघ गर्जत उठला आणि त्याच क्षणी राजांचा फाळ त्याच्या छातीत भस्कन घुसला. तोंडाशी आलेली काठी दातांनी फोडीत असतानाच त्याची मान लटकी पडली. बाजीने फाळ उचलला. राजांनी याला थांबविले. वाघ मेला होता. सारे नजीक गेले. ते प्रचंड धूळ पाहत असताना येसाजी म्हणाला, वाघीण हाय. आणि आनंदाने बेहोश झालेल्या येसाजीने तुतारी उचलली. क्षणात तुतारीचा आवाज साऱ्या रानाला शिकारीची वार्ता देऊन मोकळा झाला. आनंदाने बेभान झालेले गावकरी आरोळ्या ठोकीत धावत येत होते. कित्येकांनी भान विसरून शिवाजीराजांना मिठी मारली. त्यांना उचलले. हाकेकरी गोळा होत होते. एका हाकेकऱ्याने वाघाचे 2 छावे आणले. राजांच्या समोर सोडले. राजांनी एका छाव्याला घेण्यासाठी हात पुढे केला. एका एवढ्याशा छाव्याने पंजा उगारला. धिस करून हात दाखविले. बळजबरीने छाव्याला कुरवाळीत राजे म्हणाले, या छाव्यासाठीच एका जागी अडली होती. हवालदार, हे छावे बरोबर घ्या. आपल्या शिकारखान्यात शोभतील. एका म्हाताऱ्याने भराभर वाघाच्या मिशा उपटल्या आणि चकमक काढून टाकल्या. मिशी भारी विषारी असा समज. म्हाताऱ्याचा ऊर भरून आला होता.
पचकन वाघावर तो थुंकला आणि म्हणाला, शेराला 1.25 शेर एक ना, एक दिवस भेटतोच. म्हाताऱ्याने राजाला हलू दिले नाही. थोड्याच वेळात गावातून करडी लेझीम आली. वाघाचे पाय वाशावर बांधले गेले. वाघ उचलायला 10 जण लागले. साऱ्यांनी उत्स्फूर्त आरोळी ठोकली. शिवाजी महाराज की जय. पाठोपाठ राजांना उचलले गेले. माणसांच्या खांद्यावरून राजांची मिरवणूक निघाली. संकोचून राजे पाहत होते. बाजी, येसाजी, चिमणाजी राजांकडे पाहून हसत होते. गावाचा निरोप घेत असता राजांनी विचारले, गावाचं नाव काय? म्हातारा म्हणाला, कुठलं गाव? वरीस सुदीक झालं नाही गाव करून, मग वाघमार्ग नाव ठेवा.